नमस्कार. मी आता याच ब्लाऊजचा प्लेटची बाहीचा व्हिडिओ मी आधी टाकला आहे आणि आता मी या ब्लाऊजला इथे फ्रिल्स गळा तयार करणार आहे. तर पहा, मी आधी मटका गळा पूर्ण कवर शिलाई वगैरे घालून कमरपट्टी वगैरे जोडून घेतली आणि मटका गळा रेडी केला आहे. यासाठी मी लटकन दोरी पण तयार केली आहे. लटकन दोरी शोधून ठेवायची असते आधी. 1 2 3 स्टार्ट. आणि ते थांब ऐक. आणि आता याच्यात असं पण म्हणावं, जर ह्या लटकन दोरीचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पाहायचा असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. 1 2 3 स्टार्ट. आता ह्या थांब घे मारून. जोड दिलाय ते उलट पकडायचं. उलट पकडलं ना हे आत जातं. हे पहा किती मोठी पट्टी काढली मी. आता ही बघा, ही केवढी पट्टी आहे. आता ही आपण सुईच्या सहाय्याने पलटी करणार आहोत. तर कशी पलटी करते पहा. इथं टिप मारली ना, या टिप्पेवर असं सुई 2 टाके सोडून टोचून घ्यायची आणि अशी गाठ वगैरे होती ती व्यवस्थित करून घ्यायची. आणि पाही 4 पदरी धागा ओवला होता, त्याच्या मधोमध सुई अशी ओढून घ्यायची. हे पहा. आणि आता उलट्या साईडने सुई आतमध्ये ढकलायची अशी. हे पहा, म्हणजे ही पट्टी आपली पलटी होईल. हे पहा, अशा प्रकारे उलट करून घ्यायचं. सावकाश करायचं. कधी कधी हा पातळ कपडा असला तर सुई बाहेर पण येऊ शकते, त्यामुळे तेवढी काळजी नक्की घ्या. हे पहा, सुई बाहेर आली. आता आपण हे उलट करू. असं हळूहळू खेचलं ना की हा कपडा पहा असा आत जातो. असं हळूहळू खेचून घ्यायचा. सुई सोडायची नाही, नाहीतर सुई परत आत जाते. हे बघा, आले आपले नॉट बाहेर. आणि लई नाही खेचायचं, नाही तर कधी कधी हा धागा पण तुटू शकतो. पहा, आपली नाडी तयार होऊन बाहेर आली. पहा, झाली पलटी करून. पाहू शकता आपली नॉट तयार झाली. याला आता अशी टिप मारून घ्यायची कडेला, कारण आपण ज्यावेळी प्लेट पाडतो ना तर आपल्याला खूप त्रास होतो. त्यासाठी आधीच अशी टिप मारून घ्यायची कडेला. व्यवस्थित करून इकडे पण थोडंसं पट्टी तयार होते एकदम सपाट. आणि आपल्याला प्लेट पाडायला अशा प्रकारे ही पूर्ण पट्टी घ्यायची. धागा तुटला. आता पाहिली माझी पूर्ण पट्टी शिवून झाली. पूर्ण पट्टीचा व्हिडिओ नाही काढला मी, पण कशी शिवायची, पलटी वगैरे कशी करायची ते पण मी व्हिडिओमध्ये सगळं दाखवलं आहे. आणि पहा, आता ही माझी पट्टी शिवून झाली. आणि आता आपण या पट्टीच्या प्लेट्स पाडणार आहोत. पहा, इथे तुम्हाला अशा नाही जमल्या ना, तुम्ही असे डायरेक्ट बनवून पण घेऊ शकता. तिकडे गळ्यावर शिवताना प्रॉब्लेम होतो, अर्धा इंच सोडून द्यायचा. आणि हे पहा, अशा प्लेट्स घ्यायच्या. इकडे बनवून घेतल्या ना की तिकडे प्रॉब्लेम नाही होणार.
त्यालाच अशा प्रकारे नाजूक आणि अशा नाजूक चुन्या तुम्हाला जर जमल्या नाही ना, अशा ओपनरच्या सहाय्याने पहा तुम्ही ह्या प्लेट्स करू शकता. हे सुईचं ओपनर आहे माझं, त्याचं पुढचं टोक मोडलं आहे माझं, त्याच्यामुळे ते घुसत नाही. खराब झालेल्या ओपनरचा पण मी वापर करत असते. माझी एक बी वस्तू अशी खराब झाली तरी मी तिचा वापर सोडत नाही. आणि अशा सुंदर प्लेट्स पाडतात पहा ओपनरच्या सहाय्याने, नाजूक नाजूक पाहू शकता. थांबता इथं धरायला पहा. या प्रकारे माझं सर्व प्लेट्स टाकून झाल्या आहेत. आणि पहा किती नाजूक प्लेट्स आल्यात सर्व, हे पाहू शकता तुम्ही. हे पहा. आणि आता या प्लेट्स सर्व सुंदर झाल्यात. तर आपण या सर्व प्लेट जोडून घेऊ. इथं थोडी एक प्लेट हे पाहू शकता. ही पट्टी पूर्ण ज्या निसटलेल्या प्लेट पण शिवून घेतल्यात. आता आपण या गळ्याला शिवून घेऊया. तर पहा, हे लाईट कॉम्बिनेशन आणि हे डार्क कॉम्बिनेशन एकदम सुंदर लुक येणार आहे या ब्लाऊजला. तर आपण इथे थोडंसं लेस लावण्यासाठी अंतर ठेवणार आहे. आता आपण हे असं सरळ जोडून घेऊयात. इथे एक टीप बसेल एवढं अंतर सोडायचं आणि अशा प्रकारे शिवून घ्यायचं. पहा या प्रकारे शिवून घ्यायचा प्लेट सर्व. आधी शिवून घेतल्यामुळे पहा किती इझी शिवता येतं. त्यामुळे नेहमी प्लेट आधी शिवून तयार करून घ्यायचा आणि नंतरच ब्लाऊजला जोडायला घ्या, म्हणजे आपल्याला तकलीफ होणार नाही याची. पाहू शकता तुम्ही या प्रकारे माझी प्लेट्स पट्टी फ्रिलची जोडून झाली आहे. आणि पाहू शकता किती सुंदर लुक आला आहे ब्लाऊजला. किती सुंदर लुक आला आहे पहा ब्लाऊजला. आणि आता इथे मी लेस लावून घेणार आहे. ही लेस लावणार आहे इथे कडेला, म्हणजे अजून सुंदर फिनिशिंग दिसेल ब्लाऊजची. पाहू शकता तुम्ही. आपण आता याच्यावर लेस लावणार आहे. आणि लेस वगैरे लावून घेऊन एवढं सुंदर लुक येईल ना या डिझाईनला. मुडपून घेतल्यामुळे थोडंसं जाड झालंय. ते कमरेला पण मी लेस लावणार आहे. तर आपण लेस जोडून घेऊ. इथे 1.5 इंच अंतर फिटिंगसाठीचं असतं, ते अंतर सोडून आपण लेस लावून घेऊ, म्हणजे आपली लेस वाया जात नाही. या प्रकारे कमरेला लेस लावून घेतली. असे नवीन लेसचे बंडलच आणू शकता. आणि शक्यतो ब्लाऊजला तुम्ही नेहमी अशी नाजूक लेसच आणत जा. ही लेस खूप सुंदर दिसते. जाड लेस कधीच घेऊ नका ब्लाऊजसाठी. आता आपला हा 1/2 इंच शोल्डर शिवून जातो ना, तो 1/2 इंच शोल्डर सोडून आपल्याला नॉटची खून करून घ्यायचे. तर मी नेहमी 2.25 इंच अंतरावर नॉट लावत असते. आणि इकडे बी सेम तसंच 1/2 इंच सोडून द्यायचं, त्याच्या खाली 2.25 इंच असं या प्रकारे खून आपण इथे नॉट दोरी लावून घेऊ ब्लाऊजला. खून केली तिथे बरोबर पकडायची नॉट दोरी आणि अशी टाकतीच टाकायची त्याला.
जेणेकरून आपले नॉट पॅक होतील, निसटणार नाही. आणि या प्रकारे दुसऱ्या साईडचे नॉट पण आपण शिवून घेऊ. या प्रकारे माझा ब्लाऊज शिवून झाला आहे. आणि हे पहा, मी आता नॉट दोरी बांधते आणि किती सुंदर ब्लाऊजचं लुक आलंय पहा. आणि माझी ही डिझाईन तयार झाली आहे. तर तुम्हाला ही माझी डिझाईन कशी वाटली? मटका गळा आणि फ्रिल डिझाईन आवडली असेल ना, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.